सांगितलं. ओमानमधील भारतीय शालेय शिक्षण व्यवस्थेच्या 50व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित मैत्री पर्व कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मस्कतमधल्या विद्यार्थी आणि भारतीय समुदायाच्या सदस्यांना संबोधित केलं. भारत ओमान मैत्री पर्व दोन्ही देशांमधील चिरस्थायी मैत्रीचा, सामायिक इतिहासाचा, समृद्ध भविष्याचा उत्सव आहे, असं पंतप्रधान म्हणाले. विविधता ही भारताच्या संस्कृतीचा मजबूत पाया आहे. भारतीय कुठेही गेले तरी तिथल्या विविधतेचा आदर करतात, असं ते म्हणाले. अनिवासी भारतीय सहअस्तित्व आणि सहकार्याचं चैतन्यदायी उदाहरण बनले आहेत, असंही ते म्हणाले. वस्तू आणि सेवांपासून ते डिजिटल उपायांपर्यंत भारत केवळ एक बाजारपेठ नाही, तर जगासाठी एक आदर्श आहे. जागतिक दर्जाचे नवोन्मेष, स्टार्टअप आणि डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा विकसित करून भारत भविष्यासाठी स्वतःला सज्ज करत आहे, असंही ते म्हणाले. चंद्रावर उतरण्यापासून ते नियोजित गगनयान मानवी अंतराळ मोहिमेपर्यंत अंतराळ क्षेत्रात भारताच्या अलीकडच्या उत्कृष्ट कामगिरीवर त्यांनी प्रकाश टाकला. अंतराळ हा भारत ओमानमधील सहकार्याचा एक महत्त्वाचा भाग असून त्यांनी तिथल्या विद्यार्थ्यांना इस्रोच्या युविका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आमंत्रित केलं. प्रोग्राम सिर्फ अपने तक सीमित नहीं है, हम ओमान की स्पेस एस्पिरेशंस को भी सपोर्ट कर रहे हैं. 6-7 साल पहले हमने स्पेस कोऑपरेशन को लेकर समझौता किया था. मुझे बताते हुए ये खुशी है कि इसरो ने इंडिया ओमान स्पेस पोर्टल विकसित किया है. अब हमारा प्रयास है कि ओमान के युवाओं को भी इस स्पेस पार्टनरशिप का लाभ मिले. लोकसभेत आज विकसित भारत रोजगार उपजीविका हमी